थोडक्यात विचार मला करायचा आहे. महाराजांनी या अभंगात देवाजवळ मागणी केली. देवाच्या शिवाय भक्तिप्रेम देण्याच्या कामात कोणी समर्थ नसतो, म्हणून भक्तिप्रेम मागणारे तुकाराम महाराज देवाच्या दारात गेले. मी भिकारी असा याचक आहे, निष्कपट मनाचा हे देवाला नमूद केलं. आणि महाराज म्हणायला लागले, देवा मला भीक वाढा, कोणती भीक पाहिजे? मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. या ठिकाणी तुकाराम महाराजांनी प्रेमाची मागणी केली. हे प्रेम म्हणजे प्रेमाचा विचार जर आपण करायला लागलो, प्रेम संसारावरही करता येतं आणि प्रेम देवावरही करता येतं. संसारातल्या एखाद्या विषया संबंधानं मनुष्याला असलेलं प्रेम ते वेगळं आहे आणि देवाच्या चरणा संबंधानं आपल्या अंतःकरणात असलेलं प्रेम ते वेगळं आहे. प्रेमच आहे, पण प्रेमाचा विषय बदलला. प्रेमाला संसार हा विषय दिला की त्या प्रेमाला आसक्ती नाव येतं आणि त्या प्रेमाला परमात्मा हा विषय दिला की त्याच प्रेमाचं नाव भक्ती होतं. विठ्ठल संसारा संबंधानं प्रेम असणं म्हणजे आसक्ती आणि देवाच्या संबंधानं प्रेम असणं याचं नाव भक्ती. आसक्ती आणि भक्ती वेगळी आहे, काम आणि भक्ती वेगळी आहे बरं का. जगामध्ये सध्या लोक कामालाच प्रेम समजतात बरं का. प्रेम विवाह शब्द ऐकण्यात येतो आपल्याला नेहमी, पण तिथं प्रेम विवाह म्हणजे तिथं प्रेम नसतं, कामच असतो बरं का. काम आणि प्रेम याच्यातलं अंतर जर आपल्याला पाहायचं झालं तर स्वतःच्या सुखाकरता जे प्रेम केलं जातं त्याला काम म्हणतात आणि प्रेमास्पदाच्या सुखाकरता जे प्रेम केलं जातं त्याला प्रेम म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हो, मी तुमच्यावर प्रेम करतो ते मला काहीतरी पाहिजे म्हणून करायला लागलो की तो काम झाला, आणि मी तुमच्यावर प्रेम करतो तुम्हाला बरं वाटावं म्हणून करतो असं झालं की ती भक्ती झाली. त्याला प्रेम असं, शुद्ध प्रेम असं म्हणतात. प्रेमामध्ये कामना नसते बरं का. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम असं प्रेमाचं लक्षण नारदानी भक्तिसूत्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे बरं का. प्रेमामध्ये गुणाची अपेक्षा नाही. भक्त महात्मा देवावर प्रेम करतो, ते देवावर प्रेम करत असताना देवाचे गुण पाहून भक्तांनी प्रेम केलं असं समजू नका. देवाच्या ठिकाणी अनंत कल्याण गुण आहेत, तो भाग वेगळा. यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो. त्या देवाच्या ठिकाणी असे गुण आहेत, पण देवाचे गुण पाहून देवावर जर कोणी प्रेम करायला लागला, कसं असतं, एखादा माणूस आपल्याला पाहिजे वाटतो, तो कशा करता पाहिजे वाटायला लागला याचा विचार करा. माणूस माणूस आहे म्हणून पाहिजे वाटायला लागला का माणूस गुणवान आहे म्हणून पाहिजे वाटायला लागला याचा विचार करा. गुण पाहूनच प्रेम केलं जातं बरं का. वा वा वाटे जना तुका म्हणे साठे गुणा, तुका म्हणे साठे गुणा, तुका म्हणे साठे गुणा. एखादा माणूस आपल्याला पाहिजे पाहिजे असा वाटतो, तो कशामुळे पाहिजे वाटतो? त्याच्या अंगच्या गुणामुळे पाहिजे वाटतो. आता गुणाला बघून प्रेम केलं तर ते व्यक्तीवरचं प्रेम नाही, ते गुणावरचं प्रेम झालं. बघा तुम्ही, गुणाला पाहून प्रेम केलं जात असेल तर त्या व्यक्तीच्या ठिकाणचा तो गुण थोडासा कमी झाला तर लोक त्याच्यावर प्रेम करतात का? करत नाहीत. मला गाणारा आवडला का आवडला? चांगला गातो म्हणून. मला वाजवणारा आवडला का आवडला? चांगला वाजवतो म्हणून. मला बोलणारा वक्ता आवडला का आवडला? चांगला बोलू शकतो म्हणून. त्याचं बोलणं बंद पडू द्या, कोणी प्रेम करतो का त्याच्यावर? वाजवणं बंद पडू द्या, कोणी प्रेम करतो का? गाणं बंद पडू द्या, कोणी प्रेम करतो का? करत नाही. आणि गाणं बंद पडलं, बोलणं बंद पडलं, वाजवणं बंद पडलं तरी प्रेम करायला जो येतो त्याचंच खरं प्रेम समजा. विठ्ठल विठ्ठल.
याचा अर्थ काय झाला? गुणावर प्रेम करणं गोष्ट वेगळी आणि व्यक्तीवर प्रेम करणं गोष्ट वेगळी आहे. तसं भगवंतावर प्रेम करत असताना नारदांनी खऱ्या प्रेमाचं लक्षण सांगितलं, गुण पाहून प्रेम करू नये. बघा, संत महात्म्याने देवाचे गुण पाहून देवावर प्रेम केलं असं नाहीये. आपल्याला सांगताना संत महात्मे गुणावर प्रेम करण्याची आपली सवय असल्यामुळे देवाचे सद्गुण सांगत बसतात, पण त्यांनी देवाचे गुण पाहून प्रेम केलं का? नाही. देवाचे गुण जसे संतांना दिसतात तसे देवाचे दोष वाभाडे काढण्याच्या निमित्तानं का होईना संतांनी सांगितलेले. तिने हरितो निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण नव्हे ते करी सियाण कवने नाही केले ते. देवा तुझ्यासारखा निष्ठुर कोणी नाही म्हणतात तुकाराम महाराज. गांध्या तरी भावाचा अंकित भराडी तरी उच्छिष्टाची प्रीत ओंगळ तरी कुबजेशी रत भ्याड अनंत बहुपापा. देवाचं वर्णन करताना देवा तू गांड्यास म्हणे, गांडू आहेस गांडू. हे देवाला गांडू म्हणणं का? देवाचं गुणवर्णन झालं का हो? देवाचा दोष पाहतात. बराडी म्हणतात, बराडी म्हणजे आशाखोर आहेस म्हणतात देवा तो. अरे एवढा आशाखोर की भक्ताच्या तोंडातलं उष्ट सुद्धा खायची तुझी तयारी आहे, एवढा आशाखोर आहेस देवा. हे काय झालं? आशाखोर म्हणणं, देवाचा दोष पाहणं झालं. ओंगळ तरी कुब्जे शिरत, देवा एवढा ओंगळेस, ओंगळ एवढा की बाबा 3 ठिकाणी वाकडी असलेली कुब्जा सुद्धा तुला आवडते रे, एवढा ओंगळ आहेस. आणि भ्याड अनंत बहुपापा, तू एवढा भ्याड आहेस की ज्या ठिकाणी पाप आहे त्या ठिकाणी तू जातही नाहीस देवा. हे काय झालं? देवाला भ्याड म्हणणं, देवाला ओंगळ म्हणणं, देवाला गांढ्या म्हणणं, देवाला आशाखोर म्हणणं, हे सगळे देवाचे दोष तुकाराम महाराज पाहतात. मग एवढे दोष दिसले तरी त्या संतांना विचारा, तुम्हाला काय आहे, देव नकोय का? लगेच सांगतात, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज सांगता सांगता देवाच्या दोषाचे वर्णन करणाऱ्या तुकाराम महाराजांसारख्या संताला विचारा, आपण तुम्हाला देव पाहिजे की नको? तुम्ही दोष वर्णन करायला लागला, लगेच म्हणतात त्याच्याशिवाय दुसरा कोणी नको म्हणतात. याचा अर्थ काय झाला हो? ते दोष पाहून सुद्धा देवावर केलेलं प्रेम म्हणजे गुणरहित, गुणाची अपेक्षा नाही बरं का. एक त्या राधेच्या संबंधातलं चिंतन सांगतात. राधेचं भगवंतावर प्रेम, त्या प्रेमापोटी राधा काय करायची, तिच्या ललिता नावाच्या एका सखीला रोज भगवान श्रीकृष्णाकडे पाठवायची. देवाने माझ्या महालात यावं, माझ्याकडे देवाने आज यावं अशी विनंती करायची. ललिता गेली, कृष्णाला विनंती करायला लागली की राधेने तुम्हाला बोलावले म्हणून, की लगेच भगवान ललितेकडे दुर्लक्ष करायचे. कधी दुर्लक्ष करायचे, कधी ललितेवर चिडायचे, कधी राधेवर चिडायचे. तुम्हाला काही कामधंदाच नाही म्हणायचे, उगीच येता की उठलं की सुटलं मला चला म्हणता, मला दुसरी कामं नसतात का, असं बोलून तिला लज्जित करून ललितेला घरी पाठवून द्यायचे. राधेकडे आल्याबरोबर ललितेला राधेने विचारावं, आले नाहीत का? नाही, असं असं बोलणं झालं म्हणायचं. ललिता रोज सगळं सांगायची, पण राधा रोज 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 भगवंताच्याकडे ललितेला परत परत पाठवायचीच. एका दिवशी ललिता नाराज झाली आणि म्हणायला लागली, राधे काय पडलंय त्या कृष्णामध्ये?
तो तुझा सन्मानही करत नाही आणि भर म्हणावं तर रूपानं चांगलाय का गुणानं चांगलाय, कशा करता त्याच्यावर प्रेम करतेस, त्यानं यावाशी अपेक्षा का करतेस तू? त्याच्यावर जे राधेनं दिलेलं उत्तर आहे ते प्रेम गुणरहितम कसं असतं हे सांगणार आहे बरं का. असुंदर सुंदर शेखरो वा गुणैर्विहीनो गुणिनांवरो वा द्वेषी मयी स्यात् करुणां बुधिर्वा श्यामस्स एवाद्य गतिर्ममायम. राधा बोलली असुंदर हा, तो सुंदर नसला तरी चालेल, आणि सुंदर शेखरो वा, सुंदरामध्ये शिरोमणी असला तरी चालेल. गुणैर्विहीनो, त्याच्या ठिकाणी एखादाही गुण नसला तरी चालेल. गुणिनाम वरो वा, सगळ्या गुणवानामध्ये श्रेष्ठ असला तरी चालेल. द्वेषी मयी स्यात्, माझा त्यानं द्वेष केला तरी चालेल. करुणां बुधिर्वा, माझ्याविषयी करुणासागर झाला तरी चालेल. त्यानं कसंही वागणं केलं तरी तो परमात्माच माझी गती आहे. विठ्ठल विठ्ठल हे राधेचं प्रेम कसं झालं? गुणरहितम. अजून प्रेम कसं असतं? कामनारहितम. परमात्म्याच्या संबंधानं अंतःकरणात प्रेम धारण करणाऱ्या भक्तांना विचारा, तुम्हाला देवापासून काही पाहिजे? हे पाहिजे ते पाहिजे याच्याकरता देवावर प्रेम नाहीच आहे भक्ताचं. भक्तांना स्वतःच्या सुखाची इच्छा नाहीच आहे. राधेच्या संबंधात अजून एक चरित्र आहे. काय झालं? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने एकदा उद्धवाला सांगितलं, उद्धवा, गोकुळ सोडून आल्यापासून गोकुळवासी लोकांना माझ्या विरहाची वेदना आहे, गोपिकांना आहे, गोपाळांना. एकदा जा बरं गोकुळात जा, गोकुळात जा, तुमचं ज्ञान गोकुळवासी लोकांना सांगा, त्यांची विरह वेदना शांत करण्याचा प्रयत्न करा. असं म्हटल्यानंतर उद्धवाला वाटलं जाऊन यावं. देवाचे दोन हेतू होते. गोकुळातल्या लोकांचा भक्तीचा अधिकार पाहून उद्धवाचा ज्ञानाभिमान जिरावा, आणि उद्धवाने ज्ञानाचं प्रवचन तिथं केल्याच्या नंतर त्यांची विरह वेदना शांत व्हावी. दोघांचंही काम साधायचंय म्हणून उद्धवाला गोकुळात जायला सांगितलं. उद्धवांनी जाऊन यायचं ठरवलं. उद्धव गेले 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 तिथं राहिले. गोकुळवासी जनाचं देवाच्या विषयीचं अफाट प्रेम पाहिलं, आणि ते प्रेम पाहिल्यानंतर उद्धव म्हणायला लागले की या गोकुळवासी लोकांच्या पायाची धूळ प्राप्त होण्याकरता या गोकुळामध्ये, या वृंदावनाच्या भूमीमध्ये एका सामान्य वाळलेल्या गवताच्या काडीच्या रूपाने जरी मला जन्म प्राप्त झाला तरी मी स्वतःला धन्य समजतो. म्हणजे या गोपिकांच्या पायाची धूळ मला प्राप्त व्हावी, यांच्या पायाची धूळ प्राप्त होण्याकरता गवताच्या पात्याच्या रूपाने जन्म प्राप्त झाला तरी मला मान्य आहे, असं उद्धव बोलले. काही काळ राहिले, गोकुळवासी जनाच्या प्रेमाचा अनुभव घेतला, आणि त्या सगळ्यांचं प्रेम अनुभवून झाल्याच्या नंतर स्वतःचा ज्ञानाभिमान पूर्ण शांत झाल्यानंतर उद्धवाने ठरवलं आता आपल्याला जायचं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे. जायचं तर सगळ्या गोपिकांना सांगावं. सगळ्यांना सांगायला लागले मी जाणार आहे बरं, उद्या निघालो बरं, उद्या निघालो. देवाला काही निरोप आहे का? प्रत्येक गोपीनं काहीतरी देवाला दिलेला निरोप उद्धव लिहून घेत निघाले. लिहून घेत निघाले. राधेजवळ आले. शेवटी वृंदावनात वाळवंटात बसलेली राधा, घागर खाली ठेवून दिलेली आहे, वाळूत बसलेली आहे. कृष्ण 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 तल्लीन होऊन स्मरण करायला लागलेली आहे. राधे जवळ गेल्याबरोबर उद्धवाला विचारलं, राधे उद्धवा काय म्हणणं, काय कशा करता आला? तिथं प्रवचन आपलं गावात असतं, इथं कशा करता आलात माझ्याकडे? नाही राधे मी निघालो म्हणे. कुठं? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे. जा म्हणे. नको कोण म्हणलं तुम्हाला? जा. नाही नाही तुला विचारायला आलो, तुला देवाला काही निरोप द्यायचा आहे का? हा बरं झालं बरं झालं. राधेनं सांगितलं माझा निरोप लिहून घ्या, देवाला एकदा इथं येऊन जा म्हणा आमच्या करता. एकदा ये म्हणा, एकदा, वारंवार नाही, अखंड नाही, एकदा येऊन जा म्हणावं. उद्धवाने निरोप लिहून घेतला. राधेचं म्हणणं असं आहे की देवाने एकदा वृंदावनात येऊन जावं, गोकुळवासी लोकांना दर्शन द्यावं, एवढा राधेचा निरोप आहे. ठीक आहे, नमस्कार केला राधेला. 4-2 पावलं उद्धव गेले न गेले राधेनं परत हाक मारली, उद्धवा इकडे या. काय? निरोपात बदल करा, त्याला येऊ नको म्हणून सांगा. येऊ नको म्हणाव, त्याला येऊ नको म्हणून सांग. उद्धव म्हणले ठीक आहे येऊ नको. पुन्हा बोलावलं आणि सांगितलं उद्धव नाही त्याला या म्हणून सांगा. एकदा ये म्हणते, एकदा नको म्हणते, एकदा ये म्हणते, नको म्हणते. 10-20 वेळेला हे जेव्हा झालं तेव्हा उद्धव जवळ बसले. उद्धव म्हणायला लागले राधे सांग ना, नक्की नक्की सांग, यायला सांगू का नको म्हणून सांगू, तुला काय म्हणायचंय? त्याच्यावर राधेनं दिलेलं उत्तर ऐका. राधा म्हणायला लागली स्यान्न सौख्यम यदपि बलवद गोष्ठमाप्ते मुकुंदे यद्यल्पापि क्षतिरुदयते तस्य मागात् कदापि अप्राप्तेस्मिन् यदपि नगरादार तिरुगरा भवेन्नः सौख्यम तस्य स्फुरति यदि चेत् तत्र वासं करोतु. राधेनं सांगितलं
भगवान जर इथं आमच्या करता आले तर देवाच्या आगमनानं आम्हाला होणारा आनंद शब्दात सांगता येणार नाही, एवढा मोठा असेल, एवढा मोठा असेल. देवाचं दर्शन झाल्यावर आम्हाला विलक्षण आनंद होईल. या आनंदासाठी माझा पहिला निरोप होता, देवानी यावं. पण लगेच नाही म्हणून का सांगितलं? राधा म्हणायला लागली, आमच्या सुखाकरता इथं येण्यामध्ये, आम्हाला परमानंद होणार तो देण्याकरता इथं येण्यामध्ये देवाला थोडा जरी त्रास होणार असेल तर त्यानं कधीही इथं येऊ नये, कधीही इथं येऊ नये. आमच्या परमानंदाचा विचार करून इथं येताना त्याला काडी एवढा त्रास होणार असेल तर देवाने या ठिकाणी कधीही येऊ नये. राधे, भगवान जर इथं आले नाही तर तुझी काय दशा होईल माहितीये? राधेनं सांगितलं, हो माहितीये म्हणे. इथं जर भगवान आले नाहीत तर आमचं दुःख पराकोटीला पोहोचणार आहे. पण आमच्या दुःखाचा विचार करून ते घालवण्याकरता इथं येण्यात माझ्या देवाला, पराकोटीचं दुःख घालवून परमानंद देण्याकरता आम्हाला इथं येण्यात देवाला एवढं जरी दुःख झालं तरी मला ते नको आहे असं म्हणणारी राधा आहे. हे राधेचं बोलणं काय सांगतं? देवावर प्रेम करा, कामना रहितम, आपली कामना काही ठेवू नका. प्रत्यक्षण वर्धमानम, क्षणाक्षणाला देवाच्या संबंधातलं प्रेम आपल्या अंतःकरणातलं वाढलं पाहिजे. अविच्छिन्नम, कधी देवाच्या संबंधातलं प्रेम आपलं मोडू नये. कोणीही आपल्या अंतःकरणातलं देवाचं प्रेम घालवण्याकरता काहीही बोलेल, त्याचं बोलणं मनावर न घेता आपलं प्रेम आपण जतन केलं पाहिजे. विठ्ठल 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 असं गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षण वर्धमानम अविच्छिन्नम, अत्यंत सूक्ष्म असलेलं आणि अनुभवानच कळणारं असं जे भगवंताच्या संबंधातलं प्रेम आहे त्याला भक्तिप्रेम म्हणतात. आणि हेच भक्तिप्रेम तुकाराम महाराज मागायला लागले. मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा, प्रेम सुख देये प्रेम सुख देये, प्रेमाविण नाही समाधान. अनेक ठिकाणी ही प्रेमाची मागणी संतांनी केली, ते भक्तिप्रेम असं लक्षात घ्या. ही भक्तिप्रेमाची मागणी केल्याबरोबर देवाने थोडीशी तुकाराम महाराजाची चेष्टा केली. महाराज तुम्ही भिकारी ना? हो. याचक आहेत ना? हो. मागायला आलात ना? हो. भक्तिप्रेम मला मागताना? हो. माझ्या घरासमोर येऊन तुम्ही मागणी केल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगतो 4 घरं फिरून या. माणसाचा असा स्वभाव असतो, आपल्या दारावर भिकारी आला, माणसं त्याला भीक वाढतच नाही, फक्त 4 घरं फिरून या म्हणतात. फिरून आला की पुन्हा म्हणतात 4 घरं फिरून या. कशा करता त्याला फिरवायचं? एक संस्कृतात सुभाषित आहे, तो सुभाषितकार म्हणतो, आपल्या दारावर मागायला आलेल्या भिकाऱ्याला भिकारी समजूच नाही, तो आपल्याला उपदेश करायला आला. उपदेश करा. बोधयंतेन याचन्ते भिक्षाद्वारा गृहे गृहे. आपल्या दारावर येऊन मला भिक्षा वाडा म्हणणारा माणूस आपल्याला उपदेश करायला आला. काय उपदेश करतो? भिक्षा वाडा तर म्हणतोय. उपदेश काय करायला लागला तो? दीयताम दीयताम नित्यम. तो म्हणतो दान द्या दान द्या. आणि पुढं आपल्याला शिकवतो अदातो फलमी दृश्यम, माग मी दिलं नाही म्हणून माझं असं झालं. असं तुमचं होऊ नये असं वाटत असेल तर द्यायला शिका बाबा म्हणतो म्हणे. विठ्ठल विठ्ठल. असं मागणाऱ्या माणसाच्या बद्दल तो उपदेश करायला आला, ही भावना ठेवून आपण दान दिलं पाहिजे बरं का. उगीच त्याला भिकारी समजणं, तुच्छ समजणं हे कामाचं नाही. 4 घरं फिरून या. देवाने चेष्टा केल्यावर तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं, देवा असं म्हणू नये, याचकाचा भार घेऊ नये येरझार. देवा याचकाचा भार घेऊ नये म्हणजे येरझार करायला लावू नये, पुन्हा पुन्हा फिरून ये असं त्याला म्हणू नये. एवढं म्हणल्याच्या नंतर देवाने त्यांना विचारलं, म्हणे महाराज काय चाललंय? म्हणे तुम्ही माझ्या दारावर येता, मी भिकारी याचक असं मला सांगता, निष्कपट आहे म्हणता, मला भिक्षा पाहिजे म्हणता, मी तुम्हाला विचारलं काय पाहिजे तर मला भक्तिप्रेम पाहिजे म्हणता, आणि तो प्रेमाचा खाऊ तुम्ही मला मागितल्याच्या नंतर 4 घरं फिरून ये म्हणलं. मलाच नियम सांगत बसता म्हणले याचकाचा भार घेऊ नये, येरझार करायला लावू नये. अरे एवढं हक्कानं मागायला तुम्ही सेवा वगैरे केली का? असं तुकाराम महाराजाला देवाने विचारलं. त्याला महाराज शेवटच्या चरणातून उत्तर देतात. तुका म्हणे दान तुका म्हणे दान तुका म्हणे दान तुका
देवाने तुकाराम महाराजाला सांगितलं 4 घरं फिरून या. त्याच्यावर देवाला तुकाराम महाराजांनी सांगितलं असं करू नये, याचकाचा भार घेऊ नये, येरझार करायला लावू नये. याच्यावर तुकाराम महाराजाला देवाने सांगितलं एवढा अधिकार वाणीनं मागायला तुम्ही आमची सेवा वगैरे केली का? त्याला तुकाराम महाराज उत्तर देताना म्हणतात, तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. देवा मी तुमच्याकडे दान मागतो आणि दान घेण्याकरता सेवा करावी लागत नाही. सेवा घेतल्या वाचून जे दिलं जातं त्याचंच नाव दान आहे. सेवा घेऊन जे देतात त्याला पगार म्हणतात, सेवा घेऊन जे देतात त्याला मजुरी म्हणतात. देण्याचेच प्रकार, पण वेगळ्या वेगळ्या कारणाने दिलं जातं तेव्हा त्याला वेगळं नाव येतं. बक्षीस देण्याचाच प्रकार आहे, पण पराक्रम पाहून जे देतात त्याचं नाव बक्षीस आहे. समर्पण देण्याचाच प्रकार आहे, पण ज्याचं त्याला देतात तेव्हा त्याला समर्पण म्हणतात. पांडुरंगाच्या दर्शनाला आपण गेलो आणि देवाला काही दिलं तर त्याला काय म्हणायचं? समर्पण. त्याच त्याला द्या, त्याचं त्याला देणं याला समर्पण म्हणतात. लोक शहाणपणाने बोलतात, महाराज देवाला जाऊन आलो दान देऊन आलो म्हणतात. अरे दान द्यायची तुझी काय ताकद? देवाला जाऊन आलो, देवाला मदत करून आलो. देवाला मदत शब्द चालत नाही, देवाला बक्षीस शब्द चालत नाही. देवाला समर्पण, ज्याचं त्याला देणं याला समर्पण म्हणतात. देण्याचेच प्रकार. त्या पद्धतीनं सेवा न घेता कृतार्थ बुद्धीनं जे दिलं जातं त्याला दान म्हणतात. आणि देवा मी प्रेमाचं दान मागायला लागलो. मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. सेवा केली का विचारू नका, मला प्रेमाचं दान द्या असं तुकाराम महाराज अभंगातून म्हणतात. आपणही देवाजवळ प्रेमाचीच मागणी केली पाहिजे. आपला संप्रदाय वारकरी संप्रदायाला भागवत संप्रदाय म्हणतात. आपला भागवत संप्रदाय आहे. भागवत संप्रदायानुसार चालणारा हा सप्ताह आहे. आणि या सप्ताहात पुन्हा आदरणीय महाराजांच्या मुखातून आपण भागवत श्रवणही केलेलं आहे. या भागवताच्या शेवटी भागवत श्रवण झाल्याच्या नंतर देवाला काय मागायचं त्याच्याबद्दल एक श्लोक आला. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यतः प्रभो. देवा आम्ही कुठेही जन्माला गेलो तरी चालेल, पण कोणत्याही जन्मात आमच्या अंतःकरणात तुझ्या संबंधातलं भक्तिप्रेम असू दे. हेच भागवत ऐकल्यानंतर देवाला मागायचं असतं. भागवत श्रवण करून मला मोक्ष दे नाही, भागवत श्रवण करून मला संपत्ती दे नाही, माझा संसार परमार्थ कुठलं तरी सुख मला दे नाही, मला भक्तिप्रेम अंतःकरणात राहू दे. हीच भागवत श्रवणाच्या नंतरची मागणी आहे. म्हणजे भागवत संप्रदायाची ही मागणी आहे, भागवत ग्रंथाची ही मागणी आहे, भागवत श्रवण केल्यानंतरची ही मागणी आहे, भागवत सप्ताह झाल्याच्या नंतरची ही मागणी आहे. आणि त्या मागणीमध्ये देवाच्या संबंधातलं भक्तिप्रेम मागायचं असतं. त्या निमित्तानं 50 वर्ष आपण देवाची सेवा करतो. 50 वर्षपर्यंत संत महात्म्यांची सेवा आपण करतो. 50 वर्षपर्यंत ही सेवा करत असताना एखाद्या संताची प्रेरणा, एखाद्या संताचं मार्गदर्शन हे आपण घेतो. तर मग या सप्ताहाच्या शेवटी भगवंताला एकच मागितलं पाहिजे, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. आणि आपले शब्द प्रेमाच्या मागणीचे कराचे देवाच्या कानावर जायचे नाहीत. म्हणून तुकाराम महाराजाच्या शब्दातच रोज देवाला प्रार्थना करा. ठाकलो सेद्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा